रामकृष्ण हरिमंडळी, आम्ही अश्विन रुरल आयुर्वेद कॉलेज संगमनेर येथील फर्स्ट इयर BMSचे विद्यार्थी आपल्यासमोर प्रस्तुत करत आहोत षटक्रियाकाल ही संकल्पना. तर आज आपण षटक्रियाकाल या आकर्षक संकल्पनेचा शोध घेऊया. आयुर्वेदात वर्णन केल्याप्रमाणे रोगाच्या प्रगटीकरणाचे 6 टप्पे म्हणजे षटक्रियाकाल. निरोगी अवस्थेपासून तर आजारी अवस्थेपर्यंतचे हे टप्पे कसे उलगडतील ते आपण पाहूया. हाय हाय हाय. कोण आहे रे? मी वा, तुम्ही? अरे मी पित्त आहे. आणि मी क. तू कुठला आहेस? मी पगवा शाळेतला. तुम्ही? अरे वा, मी तुझ्या शेजारीच आहे. आम्हा शाळेतला आहे मी. ते साडी. आणि तू कुठला आहे रे? आणि मी ऊर प्रदेशातला. तुम्हाला असं वाटत नाही काय माणसांनी आपल्याला खूपच हलक्यात घेतलंय ते? त्यांची चुकीची दिनचर्या, त्यांचे आडमतडम खाणे, यांच्यामुळे त्यांच्या शरीरातील दोषांवर काय परिणाम होतोय यांना तरी कळत आहे का? चला आता यांना दाखवूनच देऊया. हो हो, दाखवूनच देऊया. चल. पहिला टप्पा म्हणजे संचय. इथे दोष त्यांच्या संबंधित ठिकाणी जमा होऊ लागतात आणि असंतुलनाची तयारी करतात. मी ते पक्वा शाळेमध्ये जमलो आहे, काही हालचाल करण्याची तयारी करत आहे. मी इथं लहान आतड्यात जमलेलो आहे. इथं उष्णता निर्माण करणार आहे. मी छातीच्या भागात जमलो आहे आणि स्थिरता प्रदान करण्यास तयार आहे. यात जर माझा संचय झाला असेल तर यात स्तब्धपूर्ण गोष्टता दिसेल. आणि माझा संचय झाला असेल तर यात पितावा भासता दिसेल. आणि जर माझा संचय झाला असेल तर 3 लक्षणे दिसतील: मंदोष्णता, गौरव आणि आलस्य. तर पुढील अवस्था म्हणजे प्रकोप. आता जमा झालेले दोष त्यांचा गुण अजून तीव्र करू लागतील. आई ग, माझं पोट खूप दुखतंय. मला कसं तरीच होतंय. आपल्या वाढत्या हालचालींचा परिणाम याला जाणवतोय वाटतं. उष्णता नक्कीच वाढते. यात जर माझा प्रकोप झाला असेल तर वात संचरण आणि कोष्ठदोष दिसेल. आणि माझा प्रकोप झाला असेल तर आंबलिका, पिपासा आणि परिदाह दिसेल. आणि जर माझा प्रकोप झाला असेल तर हृदय उत्क्लेश आणि अन्नद्वेष दिसेल. आता येते प्रसरी अवस्था. वाढलेले दोष संपूर्ण शरीरात फिरू लागतात आणि वेगवेगळ्या टिश्यूजवर त्यांचे परिणाम करतात. यात जर माझा प्रसार झाला असेल तर आता वायू मार्गामध्ये आटोप दिसेल. आणि माझा प्रसार झाला असेल तर ओष, चोष, परिदाह आणि धुमायन दिसेल. आणि जर माझा प्रसार झाला असेल तर अरोचक, अविपाक आणि अंगसात दिसेल. नाव काय तुमचं? कोमल. कुठले आहेत तुम्ही? मानची. म्हणजे तुमचा देश? काय डॉक्टर, एवढं पण नाही माहित का तुम्हाला? आपला देश भारत आहे. अहो तसं नाही, आयुर्वेदानुसार आपण ज्या प्रदेशात राहतो त्यानुसार आपला देश ठरतो. म्हणजेच तुमचा देश साधारण. काय झालंय तुम्हाला? खूप पोट दुखतंय. तुमचं पित्त वाढलं होतं का याआधी? हो. बरं, चला आपण तुम्हाला चेक करू. इथे दुखतंय? हो. ऐक पाहून असं समजतंय की तुमच्या शरीरातले दोष असंतुलित झाले आहे. मी तुम्हाला 2 दिवसाच्या गोळ्या लिहून देते, त्या तुम्ही घ्या. ह्या गोळ्या दिल्या, ह्या तुम्ही घ्या. बापरे, एवढ्या गोळ्या? कोण खाईल एवढ्या गोळ्या? जाऊ दे ना, होईल 2 दिवसातच बरी. मी नाही घेत गोळ्या. पुढील टप्पा म्हणजे स्थान संशय. आता फिरणारे दोष विशिष्ट ठिकाणामध्ये स्थानिकरण करतात आणि त्यामुळे स्थानिक असंतुलन निर्माण होते आणि इथूनच सुरू होते द ऍक्टिव्ह प्रोसेस ऑफ डिसीज फॉर्मेशन. आई ग, खूपच पोट दुखतंय. जाऊ दे, होईल थोड्या वेळाने. मी फोनच बघते माझा. 5वा टप्पा म्हणजे व्यक्ती. रोगाच्या प्रगटीकरणाचा टप्पा. रोग स्पष्ट चिन्ह आणि लक्षणांसह पूर्णपणे स्पष्ट होतात. आई ग, खूपच पोट दुखते माझं आज तर. काय ग, काय झालं तुला? पोट दुखते ग खूप. कस काय? डॉक्टर जाऊन नव्हते गेली का? गेले होते ना, मग गोळ्या औषधी दिल्या होत्या पण मीच नाही घेतल्या. का राहून जाईल, बरं? का? राहून जाईल म्हणलं 2-3 दिवसात. सर आपण आता डॉक्टर नाही जवळ नाही, जाऊया. नको डॉक्टर. अरे चाल रे. नाही नको, उद्या चालेल. उद्या किती जाऊ. आज माझी भारत पाकिस्तानची मॅच आहे. अबे ती मॅच तुझ्या हेल्थपेक्षा जास्त नाही आहे का? तरी पण उद्याच जाऊ आपण. तर शेवटी येते भेद ही अवस्था. अतिशय गुंतागुंतीचा टप्पा. जर योग्य उपचार केले नाहीत तर आजार अधिक कॉम्प्लिकेटेड होऊ शकतो. डॉक्टर ही आले होते अगोदर तुमच्या जवळ, पण तुम्ही ज्या गोळ्या दिल्या त्या पागलने घेतल्याच नाही, त्यामुळे तिचं दुखणं अजून वाढलंय.
तुम्ही जर मी दिलेल्या गोळ्या वेळेवर घेतल्या असत्या तर आता तुम्हाला एवढा त्रास झालाच नसता. बरं, आता काय जाणवतंय तुम्हाला? जास्तच पोट दुखते, मळमळ होते, छाती जळजळ होती, जेवण जात नाही. बरं, तुमच्या लक्षणावरून असं कळतंय की तुम्हाला गॅस्ट्रायटिस झाला आहे. आता यावर योग्य उपचार केला नाही तर तुमच्या जीवाला धोकाही निर्माण होऊ शकतो. डॉक्टर खूपच जास्त दुखते. काळजी करू नका, मी तुम्हाला काही गोळ्या औषधी लिहून देते, त्या तुम्ही घ्या आणि आपण तुम्हाला 1-2 सलाईन सोडू. तो कोर्स तुम्ही पूर्ण करा आणि ही औषधी वेळेवर घ्या, म्हणजेच तुम्ही लवकर बरे व्हाल. डॉक्टरांनी वेळेवर योग्य उपचार दिल्यामुळे व्याधी अधिक कॉम्प्लिकेटेड होण्यापासून वाचले आणि रुग्णाचे प्राण वाचले. आयुर्वेदात प्रभावी निदान आणि उपचारासाठी या 6 टप्प्यांना समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आजच्या पिढीची चुकीची दिनचर्या, अयोग्य आहार विहार, वाईट सवयी, रात्रीचे जागरण, सकाळी लेट उठणे, बाहेरचे जंक फूड खाणे, व्यसनाच्या आधीन जाणे या कारणांमुळेच मानवाच्या शरीरातील दोष प्रकुपित होतात. हे टाळण्यासाठी योग्य दिनचर्या आणि योग्य आहार विहाराचं पालन करणे अतिशय महत्त्वाचे आहे. षटक्रिया कालच्या या प्रवासात आमच्यासोबत सामील झाल्याबद्दल धन्यवाद.